नमस्कार. आज आपण थोर संत नामदेव महाराज यांच्या जीवनातील एक प्रसंग ऐकणार आहोत. नामदेव महाराज पंढरपूरमध्ये राहत होते आणि ते ज्या ठिकाणी राहत होते त्यांच्या जवळच परिसा भागवत या नावाचे महान संत राहत होते आणि पंढरपूरमध्ये राहून सुद्धा परिसा भागवत पांडुरंगाची भक्ती न करता ते रुक्मिणीचे भक्त होते. रुक्मिणी म्हणजे साक्षात महालक्ष्मी. महालक्ष्मीची भक्ती परिसा भागवत करायची आणि त्यांच्या भक्तीने लक्ष्मी माता प्रसन्न होऊन त्या रुक्मिणीने त्यांना एक परीस दिला होता. परीस म्हणजे असा दगड की त्या दगडाला लोखंडाचा स्पर्श झाला की सोने होते. त्यामुळे परिसा भागवताची परिस्थिती, घरची स्थिती चांगली श्रीमंत होती. घरी कशाचीही कमी नव्हती. दररोज चमचमीत पदार्थ होते. पंचपक्वान्नाचं जेवण घरी व्हायचं आणि त्यांच्या जवळच राहणारे नामदेव महाराज यांच्या घरची परिस्थिती मात्र बेताची होती. घरचं दारिद्र्य होतं. दिवसभर काबाड कष्ट करून जे काही मिळेल त्यामध्ये नामदेव महाराज आपली गुजराण करायचे. आणि एके दिवशी काय झालं, नामदेव महाराजांची पत्नी राजाई आणि परिसा भागवत यांची पत्नी कमलजा ह्या दोघी कपडे धुण्यासाठी चंद्रभागेमध्ये गेले. चंद्रभागेच्या काठी ते कपडे धुत होते आणि कपडे धुता धुता सहज विषय निघाला. राजाई म्हटली की तुमचे यजमान तर काही व्यवसाय करत नाही, रिकामेच असतात, फक्त लक्ष्मीचीच भक्ती करतात आणि मग तुमचं घरचं सगळं कसं व्यवस्थित चाललंय, कशाची कमी नाही. त्यावर कमलजा म्हटली, अहो तुम्हाला म्हणून सांगते, आमचे हे की नाही लक्ष्मीची भक्ती करतात आणि त्यामुळे त्यांना लक्ष्मी माता प्रसन्न झालेली आहे आणि त्या लक्ष्मी मातेने आम्हाला एक परीस दिलेला आहे आणि त्या परीसाला लोखंडाचा स्पर्श झाला की सोने होते. आणि मग ते सोने सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन आम्ही मोडतो आणि त्याचे पैसे मिळतात आणि त्या पैशावरती दुकानातून वाटेल तेवढं साहित्य आम्ही घेऊन येतो. राजाई म्हटली, आमचे हे मात्र त्या पांडुरंगाची भक्ती करतात आणि तो पांडुरंग आम्हाला काहीही देत नाही. काय करावं, आज तर घरामध्ये उपाशी राहण्याची वेळ आहे. असं करता का, तुमचा तो परीस आहे ना, तुम्हाला थोडा वेळाकरता द्या ना. कमलजा म्हटली, ठीक आहे, पण कोणाला सांगू नका आणि ताबडतोब माझा मला परत द्या. घरी आल्यानंतर कमलजा यांनी तो परीस राजाई यांना दिला. राजाई घरी आली, त्याला थोडं लोखंड लावलं आणि काय चमत्कार, त्या लोखंडाचं सोनं झालं. सोनाराच्या दुकानातून काही पैसे आणले आणि किराणा दुकानातून शिधा सामग्री विकत घेतली आणि घरी चमचमीत पदार्थ तयार केले. पुरणपोळीचं जेवण तयार केलं. दुपारी नामदेव महाराज जेवायला आले. घरी आल्याबरोबर घरात पदार्थांचा सुगंध पसरलेला होता.
आज काय बेत आहे? नामदेवराय म्हटले, राजाई, आज कसा काय बेत केला? कुठून पैसे आणले? आपल्या घरी तर सर्व टंचाई आहे. नामदेवरायांच्या पुढं पुरणपोळीचं जेवण दिसल्यानंतर नामदेवांनी त्याची सखोल चौकशी केली. अखेर शेवटी राजाई यांना ते सांगावं लागलं की मी परिसा भागवत यांच्या घरून परीस आणलेला आहे आणि त्याच्या स्पर्शाने सोनं करून एवढा सगळा स्वयंपाक केलेला आहे. नामदेवराय म्हटले, हे असं चांगलं नाही. आयतं खाणं हे मला पसंत नाही. काबड कष्ट करून खावं. हा परीस वगैरे आपल्याला काही नको. भगवंताने आपल्याला ज्या परिस्थितीमध्ये ठेवलेलं आहे तसंच आपण राहावं. ठेविले अनंती तैसेची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. या प्रवृत्तीचे नामदेव महाराज हे म्हटले, राजाई कुठेही तो परीस? राजाई म्हटली, देवघरामध्ये ठेवलाय. नामदेवराय गेले, तो परीस घेतला आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिला. केवढा मोठा अनर्थ! राजाई चिंतित पडली. आता परिसा भागवत यांना काय सांगायचं? केवढा मोठा अनर्थ केला. आणि परिसा भागवत यांच्या घरी, तेही त्यांच्या घरी जेवायला गेली. आणि जेवणाच्या पूर्वी त्यांनी आपल्या लक्ष्मी मातेचं दर्शन घेण्याचा त्यांचा नियम होता. जाऊन पाहतात तर लक्ष्मी मातेच्या पुढं ठेवलेला परीस आज त्या ठिकाणी नव्हता. परिसा भागवत यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच कमलजा यांना विचारलं, इथला परीस कुठे गेला? कमलजा म्हटली, मी तो थोडा वेळाकरता राजाईला दिलेला आहे. परिसा भागवत म्हटले, अगं, आज करत नसतात. लक्ष्मी मातेने दिलेला परीस हा दुसऱ्यांना द्यायचा असतो का? जा, ताबडतोब घेऊन ये. कमलजा ताबडतोब राजाईकडे गेली. राजाईंना सांगितलं, माझा परीस द्या. आणि मग राजाई तर रडूच लागली. काय करू? आमच्या नामदेवरायांनी तुमचा परीस चंद्रभागेमध्ये फेकून दिला. अरे बापरे! आता काय सांगायचं परिसा भागवत यांना? तिला खूप राग आला. अशा वस्तू आपण दुसऱ्यांना देऊच नाही, हेच खरं. ती घरी गेली. घडलेला सर्व वृत्तांत तिने परिसा भागवत यांना सांगितला. परिसा भागवतांना सुद्धा खूप राग आला. हे नामदेव मूळची दरिद्रीच, त्यांना कसलं आलंय चाड? त्यांना दारिद्र्यात राहण्याची सवय. मला लक्ष्मी मातेने प्रसन्न होऊन दिलेला परीस खुशाल त्यांनी फेकून दिला. ते पटकन नामदेवरायांकडे गेले. ते काहीही सांगू नका, माझा परीस मला परत पाहिजे. नामदेवराय म्हटले, अहो, तुम्हाला फुकटची खायची सवय लावलेली आहे. कशाला असे फुकटचे खाता? माझ्या पांडुरंगाची भक्ती करा, काबाड कष्ट करा. त्या लक्ष्मीच्या नादी लागून तुम्ही आईत खाऊ झालेले आहात. परिसा भागवत म्हटले, तुम्हाला दारिद्र्याची सवय. तुमचा पांडुरंग काय तुम्हाला देतो? मला पहा, लक्ष्मीने एवढा मोठा परीस दिला आणि तुम्ही कुशल तो फेकून दिला. मला परीस द्या, बाकी काही बोलू नका.
आणि बराच वेळ त्यांचं भांडण झालं. परिसा भागवत काही ऐकेना. मला फक्त परीस पाहिजे, बाकी काही बोलू नका. नामदेवराय म्हटले, माझा पांडुरंग तुम्हाला असे हजारो परीस देईल. तुम्ही काय समजलात? चला चंद्रभागेमध्ये. आणि दोघेही चंद्रभागेमध्ये गेले. नामदेवरायांनी मूठभर खडे उचलले आणि म्हटले, तुमचा परीस कोणता आहे यामध्ये, ओळखून घ्या. परिसा भागवत म्हटले, हे तर सगळे खडे आहेत. तुम्हाला काय करायचे, तपासून घ्या. परिसा भागवतांनी त्यातला एक दगड उचलला आणि लोखंडाला लावून पाहिला, आणि काय आश्चर्य, त्या लोखंडाचं सोनं झालं. नामदेवरायांच्या हातामध्ये जे दगड आले ते सर्व परीस होते. केवढा मोठा अधिकार त्या नामदेवरायांचा. ज्या दगडाला नामदेवरायांचा स्पर्श झाला त्या दगडाचा परीस होतो. आणि एका परीसासाठी परिसा भागवतांनी नामदेवरायांजवळ भांडावं. काय माझ्या पांडुरंगाचा अधिकार, काय माझ्या पांडुरंगाची देणगी. पण नामदेवराय अशी दारिद्र्यात राहत होते, काबाड कष्ट करत होते. आईत खाऊ पन्ना त्यांना आवडत नव्हता. आणि खरे भगवत भक्त असेच असतात, जे सामान्यपणे राहतात परंतु असामान्य असतात. आणि मग परिसा भागवत नामदेवांच्या पायाला लागले. नामदेवराय, तुम्ही थोर आहात आणि मी एका परिसासाठी तुमच्याजवळ भांडत होतो. काय माझं दुर्भाग्य, तुमच्या शेजारी राहून तुमची पारख मला करता आली नाही. केवढे महान आहात आपण. आणि तिथून पुढे परिसा भागवत नामदेवरायांचे शिष्य बनले आणि पांडुरंगाचे भक्त बनले. असे असतात खरे भगवत भक्त. नामदेवरायांच्या अशा अनेक कथा आहेत. या पुढील कथा आपण पुढच्या भागात ऐकू. धन्यवाद.